प्रदीप संकपाळ मराठी माणूस प्रदीप सोबतच्या गोष्ट गावची आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता मी सध्या आलोय आपल्या मागे दिसणाऱ्या पुलावरती। हे जे नयनरम्य दृश्य मी तुम्हाला ते दाखवतो ना कॅमेऱ्यामध्ये, मला असं वाटतं की आमच्या कोयनेच्या पट्ट्यामधलं सगळ्यात आत्ताच्या घडीला सगळ्यात भारी स्पॉट कोणता असेल तर हा ऋषी आणि ऋषीचा पूल। या पुलावर सध्या आपण आलोय मित्र। अशीच आपल्याकडे अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत, ती मी तुम्हाला इथून पुढे दाखवतच राहील। आणि ती तुम्हाला जर पाहायची असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे नेहमी येत राहतो। हा इकडे तुम्ही हा सगळा सह्याद्रीचा भाग आहे हा, आणि याच्या मधोमध ही नदी वाहते। तुम्ही इकडे या बाजूला पाहाल ना तर या बाजूला प्रतापगड आहे, म्हणजे इकडे पोलादपूरला खाली जातात। आणि इकडून जर हा बाजू बघाल किंवा ही बाजू बघाल, इकडे तापोळ आहे खाली, म्हणजे वासोड्याचा किल्ला इकडे तुम्हाला मिळेल। इथून खाली जावं लागतं लॉन्चने, खूप लांब आहे। इकडे वासोडा आहे आणि हा संपूर्ण हे जे खोरं मी तुम्हाला दाखवतोय सगळं याला मिनी काश्मीर म्हणून संबोधलं जातं। तुम्ही गुगलवर सर्च करा, कुठेही सर्च करा, मिनी काश्मीर जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा हा सगळा प्रदेश आमचा तुम्हाला पाहायला मिळेल। अशा प्रकारचं हे आमचा भाग, कोयनेचा भाग याला म्हटलं जातं। अशीच नदी एक तिकडून या बाजून सोळशी नदी येते, या बाजून इकडून कांदाटी नदी येते आणि या कोयनेला मिळतात पुढे जाऊन। तो संगमाचा जो भाग आहे तो देखील मी एखाद्या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन। पुढे नदी पात्र कसं मोठं होत जातं, वासोडे सगळ्या गोष्टी मी इथून पुढे तुम्हाला हळूहळू दाखवत जाईन मित्र। हो, हा पूल आमच्या भागामध्ये दोन बाजूंना जोडणारा हा एकमेव सांधा म्हणजे हा पूल आहे। तुम्ही जर इथे आलात आणि इथल्या निसर्गाचा जर तुम्ही अनुभव किंवा आस्वाद जर घेतलात तर मला असं वाटतं की कोकण या प्रदेशाला देखील हे ठिकाण मागे टाकू शकतं। अशा प्रकारचं हे निसर्ग सौंदर्य, कारण हे तुम्ही जर पाहाल तर मुख्य जावळीचं खोरं आहे। आणि असं म्हटलं जातं पूर्वजांमध्ये की जावळीच्या खोऱ्यामध्ये ऊन हे फार थोड्या प्रमाणामध्ये जमिनीवर पोहोचतं, कारण इथल्या जंगलाची दाटी एवढी आहे की इथं पूर्वज असे म्हणायचे की इथं ऊन देखील पडत नाही। याच्यासाठी जावळीचं खोरं खूप प्रसिद्ध आहे। जर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वासोट्याचा उपयोग हा जे कोणी कैदी असतील त्यांना बंदी तिथं करून ठेवलं जायचं, की जेणेकरून वासोटा किल्ला असा आहे, तुम्ही आजही गेला ट्रेकर्स जे लोक आजही जातात तर त्या किल्ल्याच्या चारीही बाजूला फक्त घनदाट जंगल आहे। आणि या घनदाट जंगलामध्ये हा संपूर्ण माझ्या मागे दिसणारा हा माझ्या गावाचा किंवा या माझ्या भागाचा पूर्ण प्रदेश हा तुम्हाला पाहायला मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जी काही शांतता आहे ना, ती शांतता या महाराष्ट्र नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे मिळणार नाही। अशा प्रकारचा हा संपूर्ण प्रदेश आहे। इथं अनेक प्रकारची विविध झाडं आहेत। कोयनेचं हे विस्तीर्ण पात्र जेव्हा आपल्या नजरेखालून आपण घालवतो तेव्हा कुठेतरी एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये किंवा एखाद्या जागतिक लेवलच्या एखाद्या अभयारण्याच्या सानिध्यात गेल्यासारखं वाटतं। इतक्या स्वच्छ आणि इतक्या सुंदररित्या ह्या कोयना वाईल्ड लाईफ जी आहे ती जशी तर तशी टिकवून ठेवण्याचं काम इथल्या स्थानिकांनी केलेलं आहे। हा पूल फक्त बांधण्याचा एकच हेतू होता की पावसाळ्यामध्ये आमच्याकडं नदी खूप भयंकर रौद्र रूप घेते आणि या दोन्ही भागातल्या लोकांना दळणवळणाच्या साधनासाठी हा एक पूल बांधलेला आहे। जेव्हा कोणी लोक आजारी पडतात, दवाखान्यामध्ये नेण्याची जेव्हा गरज येते तेव्हा खूप कठीण परिस्थितीला इथल्या लोकांना सामना करावा लागतो, कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो। पण या पुलाने या सगळ्या गोष्टींवर मात तर दिलेलीच आहे आणि त्यात येथील भागातील सौंदर्यात देखील भर पाडली। मित्र हो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्या या भागामध्ये या सगळ्या ठिकाणामध्ये अशी काही नयनरम्य दृश्य आहेत आणि ठिकाणं आहेत जी मला तुम्हाला दाखवायची, ती तुम्ही मिस करू नका। याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि येत्या काळामध्ये अजून काही नवीन गोष्टी
करण्याचा माझा संकल्प असणार आहे. त्या काय असणार आहे ते मी हळूहळू तुम्हाला त्याचा उलगडा करत राहीन. तुर्तास तुम्हाला हातचा व्लॉग कसा वाटला हे ठिकाण मला तुम्ही सांगा आधी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कसं वाटलं. तुम्हाला जर इथे यायला आवडेल तुम्हाला आवर्जून तुम्ही मेसेज करा, फोन करा. माझ्यासोबत फिरण्याची संधी मी तुम्हाला नक्की देईन. तुर्तास भेटू एका पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.